मानेची सकाळ नाही झाली मित्रांनो, पण माझी सकाळ झालेली आहे. गुड मॉर्निंग. चला आता बाहेर जाऊया, बघूया काय करते बाई. मित्रांनो आपलं पाणी तापलंय, पाणी घेऊया चला. चला आंघोळ करून भेटतो तुम्हाला परत. इथंच येतं. आंघोळ झालेली आहे माझी. चला आता मस्त केस वगैरे विचारतो आणि नाश्ता करून घेतो. इथं चालले बायची शेपूची भाजी. शेपूची भाजी चालली बायची. बाईने मस्त आपल्याला भात फ्राय करून दिलाय आणि बिस्किट आणि चहा. चला नाश्ता करून घेऊ लवकर. माझं तर काय पण खाते. मित्रांनो लहानपणी एवढे पार्लेजी खाल्लेत ना, सांगूच नाही शकत. तिकडे जमा केलं नाही जाणून टाकले. इथं त्याच्यात गांडूळ खत होईन याचं. असा पण पाला पेटून देणार होते भाऊ. त्यापेक्षा काहीतरी उपयोग होईल. आम्ही लिंबूला टाकतो ते गांडूळ खत. चला सोडूया आणि पांगूया याला. फायनली सगळं पांगून झालं आहे. आता याच्यामध्ये ते पाईप नीट लावून देतो, म्हणजे पाणी पडत राहील. बाकी दिलं पेटून इथं खराब प्लास्टिक वगैरे सगळं होतं. तर चला तुम्हाला दाखवतो आमच्या आंब्याची बाग. हे लावलेत आम्ही 5 नारळ लाईनमध्ये इथं. हे बघा. आणि हे आहेत आम्ही आमचे आंबे.
खाली पण आहेत सेम असेच लावलेले. आणि याच्यामध्ये कांदा, हे आमचे दुसरे. हे सगळे नर्सरीचे कलम केलेले आहेत. आणि जे वरचे होते ते आम्ही घरी रोप बनवून लावलेले होते पूर्ण. आणि पपई, मित्रांनो हे पेरूचं झाड आहे ना, याचे आम्ही ना वरती ते पेरू होते बघा घरापाशी, त्याची फांदी लावली होती डायरेक्ट. त्याचं गुट्टी कलम केलं होतं आणि त्या कलमाची फांदी बघा एवढं मोठं झाड झालं आहे, एवढ्या फांदीचं. सगळे आंब्याचे झाड एवढे मोठे व्हायला पाहिजे होते, असे मस्त मोठे मोठे. नाही, काही छोटे तर काही झाले त्याच्यासारखे. ते बघा खाली पण 2 3 4 5 झाड आहेत, ते झाले तेवढे. बाकी सगळे बारके बारकेच आहेत, ते मोठे झाले नाहीत अजून. आणि काही जळाले होते तर आम्ही नवीन लावले त्याच्यामध्ये. जसं की हे पण जळालं होतं, हे पण नवीन लावले आम्ही. ते पण जळालं होतं आणि ते पण जळालं होतं, ते पण 2 नवीन लावलेत, हे दोन्ही पण. परत हे दोन्ही पण आम्ही नवीन लावलेत, हे पण जळाले होते दोन्हीच्या दोन्ही पण. चला खाली जाऊया. खाली पण लावलं आहे एक जांभळीचं झाड आहे आणि एक काजू आहे. ते मोठेच नाही झाले, भरपूर दिवस झाले लावलेले आम्ही. हे काजूचं झाड, हे जांभळीचं झाड आणि हे फणस आहे इथं एक. बाकी काय नाही, हे असंच पडलेलं आहे सगळं. हे आमचे आंबे फायनल. एवढाच कांदा काढला आहे, बाकी अजून काढायचं आहे. चला जाऊया घरी. कशी वाटली तुम्हाला ब्लॉग? एक फणसाचं झाड आहे. खालून वर आलं की इथं अर्ध्यापर्यंत बाईचा गहू आहे, त्यानंतर पुढं परत आमचं आहे. तुम्हाला लेमणी पण नाही दाखवली ना, लेमणीची बाग पण आहे पुढं. चला तिकडं जाऊया. मित्रांनो काय वाटतं तुम्हाला, भेटतील का? अरे भेटतील का? मी आणि माझा भाऊ चाललोय बोरं घ्यायला. ही बोर माहित नाही होय तुला? ही समोरची ही हो, हिला बोरच नाही ठेवली. इकडे कुठे आहे? अरे ही बोर होती बघ, ही लय मोठी बोर होती. चल ना चल.
काय राव शी, कोणी बोलीच नाही ठेवल्या. खायचं का छोटे छोटे पण? मित्रांनो नशीबच खराब आहे आपलं, कुठंच बोरं नाही तर सगळं तोडून टाकलं लोकांनी. चला आता एकच घेऊन खावा लागतील तिकडे. बोखरीला पण बोखर नाहीत. बोकरीच झाड. काय कर भूस काटायला मित्रांनो हे आमच्या गावाचं रेणुका मातेचं मंदिर. बघा त्या आजोबांनी सकाळपासून वाटतं अर्ध रान वडले आत्तापर्यंत, अजून अर्ध रान वडायचे त्यांना. लय बोलायला नाही बरे ती. कणसे टाकले तुकड्याला मित्रांनो. मित्रांनो अख्खं कणस टाकले पण तरी पण ते उकडून निघाल बघा. हे बघा हे तुम्हाला दिसतंय की बाबा पानं सकट आहे, पण आत पूर्ण उकडलेलं राहतं. सोलताने दाखवतो तुम्हाला, थांबा. वाफा दिसत का, पूर्ण उकडून निघाले. आता हे जास्त कवळ आहे, पण ही बघा ही पण तसंच काढलं होतं पूर्ण उकडून. दुसरे खाली टाकले. आपले कणसं पण उकडलेत हे बघा. ओ हाई मस्त उकाळले घेतो आणि मग साखर.
चला मित्रांनो, वाचला. नहीं कुछ पावरफुल सॉफ्ट सिर्फ 90 रुपए में नया बास्केट वाइडर और इसकी लिस्ट ऑफ टेक्नोलॉजी से 12 घंटे तक लॉन्ग लास्टिंग प्रोटेक्शन नया सीफी से नाही. एक्स्ट्रा प्रोटेक्शन फॉर एक्स्ट्रा लॉन्ग डेज क्या हुआ ये जुए भी ना बार बार वापस आ जाते जाते